गुड मॉर्निंग. इयत्ता 9वी, विषय इतिहास, प्रकरण नंबर 8, उद्योग व व्यापार, पान क्रमांक 45. विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या तासिकेला आपण भारत सरकारने शेती व शेतीवर आधारित उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेती व शेतावरती आधारित असणाऱ्या लोकांना उदरनिर्वाह भागवण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं. देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ केली. आजच्या तासिकेला आपण खनिज संपत्ती की विद्यार्थी मित्रो की मोठ्या प्रमाणात आपल्या देशात औद्योगिक विकासात लोह आणि दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा एक मोठा वाटा असतो. आपल्या देशामध्ये लोह, मॅंगॅनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे उपलब्ध आहेत किंवा सापडले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं या खनिज संपत्तीवरती मोठे उद्योग उभे केले गेले. देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागला. त्याचप्रमाणे वनस्पती की भारतातील वनस्पतीवर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारत सरकारनं काही राखीव जंगलं ठेवली आहेत. त्या जंगलांवरती आधारित वेगवेगळे व्यवसाय सुरू केले गेले. उदाहरणार्थ काडेपेटी, घरगुती लागणारे लाकडी वस्तू व लाकडी सामान तयार करणारे उद्योग. तसेच कागद, मग कागद वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नोटबुकचे कागद असतील, वर्तमानपत्राचे असतील किंवा इतर कोणते असतील. कागद, वर्तमानपत्राचा कागद, पुट्टे इत्यादी ते निर्मितींचे उद्योग सुरू केले. तसेच रेशीम, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल तयार करणारे व्यवसाय सुद्धा या वनस्पतीवर आधारित सुरू केले. तसेच औषधी वनस्पतीपासून औषध तयार करणारे वेगवेगळे व्यवसाय उभे केले आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर इमारतीसाठी लागणारे लाकूड किंवा इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वनस्पतीवरती आधारित सुरू केले आपल्याला पाहायला मिळते किंवा निदर्शनास येऊ शकतं. तदनंतर मासेमारी, मत्स्य उद्योग. तर विद्यार्थी मित्रो, मत्स्य उद्योग किंवा मासेमारी दोन प्रकारच्या पाण्यामध्ये केली जाते. एक गोड्या पाण्यामध्ये आणि दुसरी खाऱ्या पाण्यामध्ये. नद्या, कालवे, तळे, सरोवर या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलेले आपल्याला पाहायला मिळते. या व्यवसायाच्या संवर्धनासाठी भारत सरकारनं बंदरांची उभारणी केली. जुन्या बंदरांचा विकास केला. एवढंच नव्हे तर मत्स्यबीज उगवण्याची केंद्र आणि मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा निदर्शनास येतं. आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन मासेमारीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेलं आपल्याला निदर्शनास येते. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे पर्यटन. पर्यटन उद्योगाला सुद्धा भारत सरकारने प्रोत्साहन दिलं. की विद्यार्थी मित्रो, भारताला समृद्ध असा एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्र, नद्यांचा संगम म्हणजे दोन नद्या एकत्र येणं, किल्ले आणि लेणे हे असले आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे देश व परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असलेले आपल्याला पाहायला मिळते किंवा निदर्शनास येतं. जर प्रश्न विचारला
परदेशातील पर्यटक भारतात का आकर्षित होतात? तर भारताला निसर्गानं खूप काही असं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतातील विविध धर्मियांचे प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्र, देवस्थान आहेत आणि नद्या, कालवे, वेगवेगळ्या लेणी आहेत. यामुळे देश परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर आकर्षित होतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पर्यटकांना राहण्याचे घरं, प्रवासांच्या सोयीसुविधा ही सुद्धा उपलब्ध करून दिल्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पर्यटन व्यवसायावरती कोणते व्यवसाय अवलंबून आहेत? तर सर्वसाधारणपणे किरकोळ दुकानदार आणि हॉटेल व्यवसाय किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे गाईड असतील, हे सर्व प्रकारचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चाललेले आपल्याला पाहायला मिळतात. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात, त्याला गाईड असंही म्हटलं जातं. एवढंच नव्हे तर काही दुर्गम ठिकाणी वाहनं पोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करत असतात आणि त्याच्यातूनच रोजगार उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा आढळतं. पाठीमागच्या कालच्या पिरियडला मी सांगितलं होतं की सगळे हे उद्योग व्यवसाय भारत सरकारने प्रोत्साहित करून हेतू एकच आहे की त्या त्या प्रदेशातील लोकांच्या हाताला काम देणं आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर घालणं हा हेतू असतो. आता व्यापार दोन प्रकारचा असतो, एक आयात आणि निर्यात. आता भूगोलमध्ये सुद्धा आहे आयात व्यापार म्हणजे काय, निर्यात व्यापार म्हणजे काय. आपल्या देशातून ज्या वेळेला परराष्ट्रामध्ये वस्तूंची निर्यात केली जाते, विक्री केली जाते, त्याला परराष्ट्र व्यापार असं म्हटलं जातं. आणि आयात आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची घटकांची आयात केली जाते, त्याला आयात म्हटलं जातं. पण जे राष्ट्र आयातीपेक्षा निर्यात जास्त करतं त्या राष्ट्राला परकीय चलन जास्त मिळतं. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र हा निर्यातीवरती भर देत असलेलं आपल्याला पाहायला मिळते किंवा निदर्शनास येऊ शकतं. बघूया की विद्यार्थी मित्रो, आयात ज्या वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन कमी होते किंवा कधीतरी तुटवडा भासतो, अशा वेळी शासन किंवा खाजगी उद्योजक त्या वस्तूंची परदेशातून आयात करतात, त्याला आयात व्यापार असं म्हटलं जातं. तर निर्यात म्हणजे नेमकं काय, तर देशांतर्गत गरजेपेक्षा म्हणजे आपल्या राष्ट्रामध्ये एखाद्या घटकाचं उत्पादन घेतल्यानंतर आपल्या देशातील लोकांची गरज पूर्ण होऊन जे उत्पादित केलेले घटक शिल्लक राहतात ते आपण इतर राष्ट्रामध्ये निर्यात करतो. देशांतर्गत गरजेपेक्षा ज्या वस्तूंचे उत्पादन जास्त होते अशा वस्तू देशाबाहेरील बाजारपेठेमध्ये विकल्या जातात, याला निर्यात असंही म्हटलं जातं. अधिक शेती उत्पादनही निर्यात केली जातात. त्यात मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी, सुती कापड, चमड्यापासून तयार केलेल्या वस्तू, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा या निर्यातीमध्ये समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जर प्रश्न विचारला की भारतातून कोणकोणत्या वस्तूंची निर्यात होते, तर भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशानं निर्यातीला चालना दिली गेली आणि त्या निर्यातीमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, वेगळ्या प्रकारची प्राण्यांची चमडे, पादत्राणे, चप्पल, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंची निर्यात केली जाते. मोठ्या प्रमाणात याच्यापासून परकीय चलन उपलब्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळते किंवा निदर्शनास येतं. अंतर्गत व्यापार, भारताचा अंतर्गत व्यापार हा कोणकोणत्या मार्गावरून चालतो, कारण कोणत्याही राष्ट्राचा आरसा ही वाहतूक व्यवस्था असते. वाहतूक रस्ते वाहतूक असते, रेल्वे वाहतूक आहे, जल वाहतूक आहे, हवाई वाहतूक आहे. ज्या राष्ट्रामध्ये वाहतूक व्यवस्था अद्ययावत आहे अशा राष्ट्राची प्रगती व्हायला वेळ लागत नाही. कारण देशांतर्गत व्यापारामध्ये लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने मोठ्या प्रमाणात केली जाते. उदाहरणार्थ मुंबई कलकत्ता
कोचीन, चेन्नई ही बंदरे महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. अंतर्गत व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. कारण हे सर्व घटक मानवी जीवनाशी निगडीत आहेतच किंवा जीवनावश्यक घटक पण काय आहेत. उदाहरणार्थ तांदूळ, गहू आणि कच्चा ताग, मीठ, साखर हे सर्वच घटक एकाच प्रदेशामध्ये उत्पादित होत नसल्यामुळं काही फळं असतील, फळभाज्या असतील, या आयात निर्यात ही अंतर्गत वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या आपल्याला पाहायला मिळते आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. शेवटचा मुद्दा असा आहे, उद्योगधंद्यांच्या विकासाचे देशाला कोणते फायदे होतात. सारांश रूपानं जे प्रकरण आपण पाहिलं तर हा उद्योगधंद्याच्या विकासाचे देशाला फायदे. देशातील उद्योगधंद्याच्या विकासामुळे राहणीमान आणि जीवनमानाचा दर्जा उंचावतो. लोकांसाठी अनेक संधी उपलब्ध होतात. एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लागलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा निदर्शनास येतो. मी पुन्हा हा मुद्दा रिपीट करतो. उद्योगधंद्याच्या विकासाचे देशाला कोणते फायदे होतात. तर विद्यार्थी मित्र, उद्योगधंद्याच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळतं, म्हणजेच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि रोजगार मिळाल्यामुळे लोकांना पैसा मिळतो आणि पैसा मिळाल्यानंतर मूलभूत गरजांची पूर्तता करून घेता येते. उत्पादन वाढवून निर्यात वाढवली जाते, त्यामुळे देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. एवढंच नव्हे तर लोकांच्या राहणीमानाचा व जीवनमानाचा दर्जा उंचावतो, म्हणजेच जीवनावश्यक गरजांची पूर्तता होते आणि देशाच्या प्रगतीला हातभार लागून देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा आढळते. म्हणून प्रत्येक राष्ट्र तसा आपला देशही उद्योगधंद्यांना प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा निदर्शनास येऊ शकतं. अशा पद्धतीनं की भारत सरकारने उद्योग आणि व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना दिली गेली आणि देश आर्थिकदृष्ट्या एक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि स्वाध्यायाखाली दिलेले प्रश्न रोजची रोज लिहून पाठवा. तसंच रोजची रोज ग्रुपवर प्रेझेंटी पाठवणं आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन लेक्चरला सुद्धा जॉईन होणं गरजेचे आहे. धन्यवाद.